शब्दाला धार सत्याची। दोन राऊंड फायर याच्यामध्ये झालेले आहेत। एक त्यांच्या पोटाला लागला आहे आणि एक कमरेच्या ठिकाणी लागलेला आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत। हे जे आरोपी आहेत त्यांचा आम्ही संपूर्ण आमच्या 10 ते 12 टीम्स या कार्यरत आहेत। संपूर्ण क्राईम ब्रांच, लोकल पोलीस स्टेशनचे तपास पथक याच्यामध्ये आरोपीचा शोध घेण्याकामी लागलेला आहे। एकंदरीत सर हे बोललं जातं की खंडणीसाठी देखील याच्यावरती गोळी चालल्याचं असं बोललं जातं, काय एकंदरीत माहिती? आता प्रथमदर्शनी जे कंपनीचे मालक आहेत, त्या ठिकाणचे सुपरवायझर आहेत किंवा जे जखमी स्वतः आहेत त्यांच्याशी आम्ही विचारपूस केलेली आहे। तर प्रथमदर्शनी हा खंडणीसाठी किंवा व्यवसायातून झालेला आहे हा हल्ला असं निश्चितच वाटत नाही आहे। तसं त्यांचं देखील म्हणणं नाही आहे। तर याच्यामध्ये अजून काही वेगळे हेतू आहे, या संदर्भात आम्ही तपास करत आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।